टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. टीम विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाकडून स्वप्नील आणि सुजल. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिल्या बॉलिंग मार्कवर नक्षत्र ज्युनियर टीम कडून पॉवर प्लेचं षटक घेऊन मार्ग सोडतोय मीत. एक त्याच्यासाठी आपण बघितलं तर स्वप्नील समोर त्याने लॉंग ऑफ सेट केला आणि एक मिड विकेटला फिल्डर त्याने सेट केला. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला आपण सुरुवात करतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट लेग फिल्डर, शॉर्ट कव्हर, मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. बरोबर पंचांच्या बाजूला आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. चांगला बाउन्स मिळाला परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघणारा बॉल होता. कोण तयार करून निघणारा बॉल होता. अवांतर धावेनिशी आता विकी स्पोर्ट चौदरपाडा या संघाच्या धावांना सुरुवात होते. धावांचा श्री गणेश होतोय. ड्राईव्ह केलाय यावेळेला. बॉटमहँडचा चांगला वापर. मिड ऑफला फिल्डर आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी बॅटच्या साहाय्याने कंप्लीट करत असताना बॅटर स्वप्नील ऑफ द मार्क विथ सिंगल. टीमची टोटल 2 धावा. आमचं व्हीआयपी डायचं दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय. आमचे 7 स्टार कमिटी मेंबर्स बालराम मेहर, अजित पाटील, रामकृष्ण काकडे, राकेश दिगाडकर, गुरुनाथजी मेहर यांना तुम्ही पाहतायत. या सामन्याचा आनंद घेताना आमचे सहकारी समालोचक योगी पाटील सर. यावेळेला खूप जास्त बाहेर होता. दिशा दाखवली आहे. फक्त वेगाचा वापर केला. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार विकी स्पोर्ट्स संघासाठी. चौकाराच्या साह्याने आता धावफलक वेगाने पुढे गेलाय 6 या आकड्यावर. थोडस आता बदल फिल्डिंग मध्ये करण्यात आला. मिड विकेट थोडासा वाईडिश उभा करण्यात आला. बॅटर सुजल समोर. यावेळेला स्लॉग हिट. बॉल लावत त्या मिड विकेटचा फिल्डर जज करतोय. पकडलाय जेल. पहिला फलंदाज होतोय फेल. पहिला धक्का विकी स्पोर्ट्स संघाला. लागतोय. चौकार आला. त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्लॉग हिट पाहायला मिळाला परंतु ते प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन मिळाले नाही. आणि पहिल्या मॅच पासून आपण पाहतो ना की अजून आपण पाहिलं तर थोडंसं वातावरणामध्ये दमटपणा आहे. त्याच्यामुळे हवेमधून वेगानं बॉल फारसे ट्रॅव्हल होत नाहीयेत आणि त्याचा फटका बसतोय फलंदाजांना. आणि तो फायदा मेहर 11 बापगावच्या गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे उचलला पहिल्या मॅच मध्ये. एकतर्फी तो सामना पाहायला मिळाला RD 11 किरवली संघाच्या विरोधात. यॉर्कर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. कडेकडे फ्लिक करण्याचा प्रयत्न. कदाचित हा बॉल जसा ड्रिल करतोय बॅटर त्याला माहिती की हा बॉल स्वीप करण्यासारखा होता. कदाचित स्वीप केला असता किंवा स्लॉग स्वीप केला असता या बॉलवर चांगल्या धावा तो प्राप्त करू शकला असता. परंतु कडेकडे फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. एकाच गावामधून हे 2 संघ खेळतात. एकाच गावातून बिलॉंग करतात. त्याच्यामुळे एकत्रित प्रॅक्टिस अनेकदा या सर्व खेळाडूंनी केली असावी. त्याच्यामुळे एकमेकांचे स्ट्रॉंग झोन काय आहेत, एकमेकांचे वीक झोन काय आहेत ते दोन्ही संघातील खेळाडूंना अगदी ठाऊक असेल. 6 धावा स्कोर कार्डवर. एक खेळाडू आतापर्यंत गमावला. ऑन द विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर लेन हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होतो रन आउट. आणखी एक धक्का विकी स्पोर्ट्स संघाला.
गरजेचं होतं, परंतु इथे एक रिस्की धाव पूर्ण करण्याचा त्यानं प्रयत्न केला. पहिल्याच ओव्हरमध्ये तुमचे लवकर खेळाडू बाद होतात ना, त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव वाढलेला असतो. अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला गोलंदाज मीचच्या माध्यमातून आणि त्यानंतर एक धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. सर्वच्या सर्व रायटी बॅटर आतापर्यंत बघायला मिळालेत. यावेळेला पुन्हा पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बॅकलिफ्टला वर करू दिलं जात नाहीये. खोलात गोलंदाजी पाहायला मिळाली, खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा झाल्या धावफलकावरती 6-2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी मीट ठरलाय. त्याच्यामध्ये एक त्याला विकेट मिळाली आणि एक धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. हे पहिलं षटक जे पॉवर प्लेचं होतं, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शक्ती प्रदर्शित करण्याची संधी होती फलंदाजांकडे, परंतु त्या शक्तीचं प्रदर्शन त्यांना करता आलं नाही आणि गोलंदाजांचं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळालं. परंतु येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये इथून पलटवार करावा लागेल विकीस्पोर्ट चौदरपाडा संघाला चांगली टोटल सेट करण्यासाठी. कारण पहिला सामना तुम्ही पाहिला, लो स्कोरिंग सामना होता आणि इझिली रनचेस आपल्याला पाहायला मिळाला तो मेहर 11 बापगावचा. त्याच्यामुळे इथून आता डोक्यामध्ये एकच उद्दिष्ट ठेवावं लागेल, एकच ध्येय लक्ष ठेवावं लागेल की 4 ओव्हरमध्ये किमान 40च्या दिशेनं वाटचाल व्हायला हवी. 40 धावा जर स्कोर कार्डवरती लागतात तर येणाऱ्या डावामध्ये कुठेतरी एक सायकोलॉजिकली मानसिक दृष्ट्या आपण सक्षम आणि फिट राहतो की आपल्याकडे धावा वाचवण्यासाठी खूप चांगल्या आहेत, परंतु ज्या वेळेला तुमच्याकडे 30 किंवा 30हून कमी धावा असतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली गोलंदाजांच्या डोक्यामध्ये तो एक प्रेशर निर्माण होतो आणि त्या प्रेशरमध्ये आपला संघ कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जातो. ह्या सर्व गोष्टी आता विचार विनिमय करून या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आता इथून खेळ करावा लागेल तो विकीस्पोर्ट चौदरपाड्याच्या फलंदाजांना. सध्याचं क्रिकेट आता ओव्हर द विकेट. यावेळेला कंट्रोल हुकचा फटका पाहायला मिळतोय, जमिनी मार्गाने फटका डीप मध्ये मिड विकेटच्या दिशेनं. स्क्वेअर लेगचा फिल्डर जो फॉरवर्ड उभा होता बरोबर बॉलवरती आला आणि तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. जे हनुमान चौदरपाडा देखील एक चांगला संघ म्हणून मागच्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्या टीमच्या वतीने या दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण दोन्ही चौदरपाड्याचे संघ खेळत आहेत. विकेट हॅट्रिक किंवा लागोपाठ 3 षटकार जर एखादा खेळाडू पूर्ण करतोय तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 3 चौकारांसाठी देखील तो पारितोषिक असेल अशी नोंद असू द्या. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. संस्थापक अध्यक्ष ओमसाई आमदे लोणाड क्रिकेट असोसिएशन आणि एक लेजंड क्रिकेटर श्री अनंत केने साहेब, मी आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. वेलकम, सुस्वागतम. 7 स्टार मधील आमचे स्टार आणि या असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनंतजी केने. हो स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल. सेकंड ओव्हर मध्ये हरेशला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करत असताना करंद प्रयत्न केला होता रिव्हर्स खेळण्याचा, कुठेतरी सरळ बॅटनं रन्स येत नाहीयेत म्हणून कुठेतरी आता अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न त्याचा असेल. निर्णय चांगला होता, परंतु त्या निर्णयावरती त्याला ठाम राहावं लागेल आणि सक्सेस व्हावं लागेल. बॅटची हलकीशी कडा इनसाइड एज होते आणि बॉल मागे आला. विकेट किपरसाठी सोपं होतं बॉल अडवणं आणि एकच धाव बॅटर त्या ठिकाणी पूर्ण करतात. सिंगल न स्कोर पुढे जातोय. उग्या 3ऱ्या बॉलवर चौकार आला होता, 2ऱ्या बॉलवर माफ करा, जो चौकार आला होता बॅटची बाहेरील कडा घेऊन थर्डमॅनला, परंतु त्यानंतर एकही मोठा फटका आलेला नाहीये. ही समस्या राहिली आहे. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता, कीपरकडनं थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका ज्या तुम्हाला सुधाराव्या लागतात. 1 धाव तिथे पूर्ण झाली. एखादा वेळेस स्कोर पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती. आज दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात भारताचा कसोटी सामना देखील सुरू होतोय. मला वाटतं कोलकाताच्या एडन गार्डन क्रीडांगणावरती तो सामना सुरू होणार आहे. वेन्यू चेक करावं लागेल, एक्झॅक्ट माहिती नाहीये, पण शुभेच्छा असतील भारतीयांना. सध्या तरी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं कसोटीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. हो जरूर यावेळेला मोठा फटका मिड विकेटला क्या फार मोठा आहे. बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईन ओलांडतोय, जातोय सीमा पार, दमदार चौकार.
कळशी तांब्याने घेते दादाने लग्नाला येते कळशी. भारतीय संघ पहिल्यांदा क्षेत्र रक्षण करताना आपण पाहतोय. साऊथ आफ्रिका संघानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात भारतीयांसाठी देखील चांगली आणि विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह जो फॉर्म पासून झुंजत होता त्या जसप्रीत बुमराहला 2 विकेट मिळालेत. अवांतर धाव या ठिकाणी मिळाली. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना 15 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 प्रतीक गोलंदाजी करण्यासाठी आला. स्ट्राईक एंडला बॅटर असेल स्वप्नील जो सलामीला आला. यावेळेला बॅटची बाहेरील कडा पुन्हा समोर खेळायचं होतं. बॉल येतो बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटच्या दिशेनं. प्रॉपर मिडलिंग झालेलं नाहीयेत. आज कुठेतरी विकेटनं देखील तिचा रंग दाखवला. विकेटचा आपण जर विचार केला तर थोडासा बॉल स्लाइडली स्कीड होतोय आणि त्याच्यामुळे प्रॉपर मिडलिंग झालेलं नाहीये. फलंदाजांची ही समस्या राहिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. ओ हेलिकॉप्टर समोर डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे अपयशी. बॉल सीमा पार. खणखणीत चौकार. या फटक्यांची गरज आहे आणि तो फटका आपल्याला बघायला मिळाला. चौकार आला. रन्स वेगानं बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. फुल टॉस बॉल सॉफ्ट अँड ऑफ ड्राईव्हचा फटका एक्झिक्यूट करण्यात आला वी शेप मध्ये. लॉंग ऑफला थोडंसं फंबळ आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावबादची संधी होती आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. बावीसावा स्कोर कार्डवरती 22ला 2 सध्याची स्थिती. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ. यॉर्कर पुन्हा एकदा फ्लिक केला. ढिक आउट केला असं म्हणावं लागेल. वाचवलं स्वतःला. थोडीशी बॅट आपण जर पाहिली तर अर्ली जरूर आली होती परंतु 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. स्कोर मोजो विथ द डबल टीमची टोटल आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 24 धावा. बालगोपाल सोनाले पाडा विरुद्ध आई गावदेवी एवई. ओ लॉफ्ट केलाय. टक असा आवाज आलाय परंतु क्षेत्ररक्षक सज्ज मिड विकेटला. झेल पकडतोय. फलंदाज फेल. आणखी एक धक्का.
पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ड्राईव्ह करण्यात आला. बॉल येतोय लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येणार तोपर्यंत 2 धावा घेण्याची वेळ होती आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. उदय नवीन बॅटर आलाय. उदय 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. 26 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत करणने चांगली बॅटिंग दाखवली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. बाद होण्यापूर्वी 15 धावांचं योगदान करणच्या माध्यमातून राहिलं. बालगोपाल सोनाले पाडा आणि गावदेवी एवई यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. चला वेळ जास्त घेऊ नका कृपया. नक्षत्र ज्युनियर नाव खरं म्हणजे ज्युनियर लागले संघाच्या नावापुढे, परंतु सिनियर प्रमाणे खेळ त्यांचा आतापर्यंत राहिलाय. उदय स्ट्राइक एंडला. ओ खरा बॉल. बी मनो बॉलचा इशारा. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. 1+1 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. 28 धावा स्कोर कार्डवरती आणि यापुढचा बॉल आता फ्री हिट असेल. मुक्तपणे फटका खेळण्याची सुवर्ण संधी आहे बॅटरकडे. 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि एक चांगली टोटल म्हणूया, कारण अजून एक पूर्ण षटक शिल्लक आहे. चर्चा आपण करत होतो की 40च्या वर धावा जाण्याचा नक्कीच निर्धार असेल बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आणि त्याच निर्धारानं तो संघ उतरला. ते फलंदाज उतरले आणि सध्या तरी कॅप्टनच्या विश्वासाला सार्थकी ठरणारी भूमिका. ऑन ड्राईव्हचा फटका अलॉंग द ग्राउंड. बॉल येतो लॉंग ऑनच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा राहिला. 2 धावा याही ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. चला बालगोपाल सोनालेपाडा विरुद्ध गावदेवी एवई. बिग मॅच. अनदर बिग मॅच इन बिटवीन बोथ आर द एव्हरेस्ट टीम अँड बोथ आर द ग्रेटेस्ट टीम. बालगोपाल सोनालेपाडानं देखील गतवर्षी खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि गावदेवी एवई मनोज घाटाचा खेळ पाहायला विसरू नका. आदित्य. Oh, swing and miss. Dot ball. पहिला सामना अगदी आपण पाहिला लो स्कोरिंग पाहायला मिळाला, परंतु आता या मॅच मध्ये थोडासा एव्हरेज स्कोर जरूर झाला. एखादा मोठा फटका अजूनही शोधावा लागेल. क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. दांडीगुल. गोलंदाजाच्या माध्यमातून ज्या वेळेला असे बॉल येतात ना त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि येणाऱ्या पूर्ण षटकामध्ये त्या कॉन्फिडन्सनं तो गोलंदाजी करत असतो. आदित्य यावेळेला स्विंग केला. विथ स्विंग आतमध्ये येणारा बॉल होता. बरोबर बॉल ज्या दिशेने येतो त्या दिशेने एक्झिक्यूट करण्यात आला. बॉल मिड विकेटचा फिल्डर अडवणार तोपर्यंत वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची.
31 रन्स, 31 रन मध्ये यावेळेला पूल केला. मोठा फटका, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, ग्रेट सिक्सर. व्हॉट अ ग्रेट शॉट. हाफ ट्रॅकर बॉल लवकर पोझिशन मध्ये आला आणि बॉलला भिरकावून दिल्या सर मिड विकेटच्या पलीकडे. हा पहिला सिक्सर आजच्या दिवसामधून येतोय बॅटर स्वप्नीलच्या बॅटमधून. सलामीवीर स्वप्नील पहिला बॉल त्यानं फेस केला आणि ते पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. शेवटचा बॉल देखील तो फेस करतोय. चांगला डाव त्याच्याही माध्यमातून बघायला मिळाला आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त. 39 धावा स्कोर कार्डवरती. 40 धावांचं लक्ष पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी नक्षत्र ज्युनियर संघाला. आई गावदेवी एवई संघ कर्णधार, तुमच्यापर्यंत सर्व रूल्स आणि रेग्युलेशन्स कमिटीने पोहोचवलेले आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. एखादा कॅप्टन जर इथे उपस्थित नसेल तर त्या संघाला दंडात्मक कारवाई त्या संघावरती केली जाते. पेनल्टी स्वरूपामध्ये काही रन्स किंवा बॉल चा दंड त्यांना जरूर दिला जातोय. परंतु आयोजकांचं मुळीच इच्छा नाहीये की एखाद्या संघाचं नुकसान व्हावं, पेनल्टीमुळे एखादा संघ बाहेर व्हावा. परंतु त्या आयोजकांना सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे. ही स्पर्धा आपली आहे म्हणून प्रत्येकी संघानं त्या पद्धतीने खेळ करा आणि त्या पद्धतीने त्या नियमांचं पालन करा, जेणेकरून सर्वांसाठी नियम हे सेम आहेत आणि ते सर्वांना पाळणं गरजेचं आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती झाले आणि 40 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे. 40 धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कुठेतरी एक एव्हरेज टोटल जरूर बनवली आहे. परंतु आता 40 धावांचं रक्षण करण्यासाठी एक चांगला बॉलिंग युनिट आवश्यक असेल विकी स्पोर्ट चौदरपाडा संघासाठी. आणि 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता नक्षत्र ज्युनियर संघाला एक चांगली सलामी मिळणं गरजेचे असेल. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ऐकणार आहोत योगी पाटील सरांचा आवाज. थँक्यू. हॅलो चेक. धन्यवाद मिस्टर समीर ठाकरे. गोड वाणीतून पहिल्या डावाचं अतिशय सुंदर रीतीने मात्र धावतं वर्णन तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं आणि त्या मात्र दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. 4 षटकामध्ये 39 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाने या ठिकाणी जोडल्या आणि 40 धावांचा पाठलाग आता मात्र नक्षत्र स्पोर्ट ज्युनियर चौदरपाडा संघ इथे मात्र करेल का. गावदेवी स्पोर्ट एवई संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात झाली आणि आपला संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी जर आला नाही तर मात्र योग्य ती पॅनल्टी तुम्हाला आयोजकाच्या वतीने दिली जाईल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आय थिंक बालगोपाल सोनालेपाडा संघाचा संघनायक टॉस बॉक्समध्ये सज्ज आहे. नेक्स्ट मॅच ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. आई गावदेवी स्पोर्ट एवई विपक्ष बालगोपाल सोनालेपाडा. दोन्ही आमचे ऑफिशियल पंचाने अतिशय चांगल्या प्रमाणात कालपासून आपण जर पाहिले तर या स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे. पंच रमेश म्हात्रे सर उर्फ मिकादा, त्याचप्रमाणे संदीपजी भाणे, रमेशजी म्हात्रे, सचिनजी म्हात्रे हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा संघाच्या वतीने पाहू शकाल. हरेश आणि हेमंत.
षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विकी स्पोर्ट चौदरपाडा संघासाठी मिस्टर करण. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून करण हा उदयास आला, कारण बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र करण चांगला योगदान दिलं आपल्या संघाला. तब्बल 15 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने तो परफॉर्मन्स करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मात्र त्या ठिकाणी षटकाला सुरुवात करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला पाहू शकेल बॅटर हरीश सज्ज आहे. दोन्ही संघ एकाच गावातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदरपाडा गावालाच हे दोन्ही संघातील खेळाडू बिलॉंग करतात. म्हणजे तब्बल या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर चौदरपाडा गावातून तब्बल 4 संघ आपल्याला या असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना पाहायला मिळतील. करण मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडू पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगल्या रीतीने मात्र ते सजवला आहे आणि पावसाळ चेंडू वेगानेच चालला अगदी डीपमध्ये. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बॅटरनं मात्र पूर्ण केल्या. चांगली सुरुवात केली त्या ठिकाणी पावसाळ स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन केला हरेशनं. श्रीगणेश होत असताना पाहू शकाल नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाची ऑन साईडला आय थिंक प्ले डाऊन झालाय त्या ठिकाणी. अगदी प्रथमतः बॅटला चेंडू स्पर्श झाला, त्याच्यानंतर पाहू शकाल अगदी चेहऱ्याला जाऊन चेंडू धडकलाय. आणि जेव्हा अशा प्रकारचे आपण दृश्य पाहतोय तेव्हा मात्र मोठी दुःखद घटना सुद्धा घडत असते. परंतु हरीश फिट आहे. मित्रांनो, आज सायंकाळी 6:30 वाजता जे ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे संघ खेळत आहेत त्या प्रत्येक संघाच्या संघटनेला विनंती करतो की आज सायंकाळी याच ठिकाणी 6:30 वाजता मीटिंग ठेवण्यात आलेली आहे. टुर्नामेंटच्या संदर्भात काही चर्चा करायची आहे, त्यामुळे सर्व संघटनेला विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ऑन साईडला पूल केला आहे, चेंडू हवेत आणि आय थिंक वाईडिश मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाही. जबरदस्त झेल त्या ठिकाणी मात्र संपूर्ण केला आणि अखेर नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाला लागणारा हा पहिला धक्का. फटका चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला, परंतु कुठेतरी ताकदीचा मात्र कमी वापर झाला आणि त्याच अनुषंगानं वाडिश मिड विकेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रमाणात चूक घडली नाहीये. त्याचमुळे पाहू शकाल फलंदाज हेमंत एकही धावेचा मात्र योगदान देऊ शकला आणि आपल्या टीमसाठी 0वरती बाद होऊन तो मात्र माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावरती पाहू शकाल न्यू बॅटर मिस्टर आदित्य. नेट नंबर 3 बागफुटला जाऊन मात्र पाहू शकाल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू गतिशील चेंडू करंच्या वतीने पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण रूम देत नाही बॅटरला आणि बॅटरचे पूर्णपणे शैली पूर्णपणे हावभाव ओळखल्यानंतर मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय. आणि आतापर्यंत पाहिलं तर 4 लिगल चेंडू करण हाताळले, 1 विकेट त्याच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळाली, फक्त 3 धावा खर्च केल्या. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर 1 चेंडू फेक केलाय ऑन साईडला. पुन्हा मात्र काऊ कॉर्नरकडे कुठल्या प्रमाणात चूक होत नाहीये. सलगचा दुसरा झेल आणि लागणारा हा दुसरा धक्का टीम नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाला. या इनिंगमध्ये पाहतोय त्याने मात्र त्या ठिकाणी कलेक्ट केलाय जबरदस्त कॅचिंग. कारण क्रिकेटचा सूत्रच आहे की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, आणि त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंगमध्ये मात्र आउटफील्डमध्ये आपण जर विचार केला तर मात्र चांगला परफॉर्मन्स सध्या तरी आपण पाहतोय विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. न्यू बॅटर एंटर होते 4थ्या क्रमांकावरती जितेश आलाय. थोडीशी नाजूक स्थिती आता मात्र ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा संघाची आपण पाहतोय. लक्ष आपण जर पाहिलं तर 40 धावांचा आहे. मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी संत आली आणि आता मात्र अजूनही काहीतरी चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु चित्त्याच्या सप्लायनं आणि हरणाच्या वेगानं मात्र ती धाव कंप्लीट केली. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पॉवरफुल सुरुवात
पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये करणच्या वतीने पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त त्याने धावा खर्च केला 4, गडी बाद केले महत्त्वपूर्ण 2 आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 36 धावींची आवश्यकता. वेळे संदर्भात सर्व संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण सहकार्य करा. पंच सुद्धा तुम्हाला वॉर्न करतायत आणि आई गावदेवी येवई संघाच्या संघटनेकडे सुद्धा विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. यापुढील होणारा सामना बालगोपाळ सोनालेपाडा विपक्ष आई गावदेवी येवई. आज सुद्धा तब्बल दिवसभरामध्ये आपल्याला 10 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. तदनंतर स्वामी समर्थ सोनाले संघ मात्र इन ॲक्शनमध्ये असेल जानोसपूर इताळे संघाच्या विरोधात आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई गावदेवी बाबगाव विपक्ष जय सावरुदेव किरवली. म्हणजे किरवली गावातील सुद्धा दोन्ही संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले. आडी किरवली संघाचं अस्तित्व संपन्न झाला म्हणजे तब्बल या स्पर्धेची त्यांना तब्बल वर्षभर वाट पाहावी लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल सुजल. 12च्या आता धावगतीने आता मात्र इथून या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल किंवा त्यापेक्षा अधिक धावेने सुद्धा मात्र रन रेटने तुम्ही पुढे वाटचाल करू शकता. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी. पंच दुसऱ्यांदा तुम्हाला वॉर्न करतायत, लक्ष असू द्या. विकी स्पोर्ट चौदरपाडा जास्त वेळ आपण खर्च करू नका, खेळायला सुरुवात करायची आपण. 18 मध्ये 36ची गरज. सुजल अजून एक युवा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. हो, बॉलिंग ॲक्शन तर खूपच छान आहे, परंतु लाईन मात्र कुठेतरी चुकीची निवडली, त्याचमुळे पंच दंडित करतात. ऑफस्ट्रीकच्या खूपच बाहेरून चेंडू चालला वाईटच्या स्वरूपात. ही पहिली अवांतर धाव या इनिंगमध्ये खर्च केली टीम विकी स्पोर्ट्स उदरपाडा संघाने. खास छाप गतीने सध्या आपण पाहतोय धावफलक पुढे चाललाय. 2 गडी बाद 5 धावांचा वेग इथून वाढवावा लागेल. मोठे फटक्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावा लागतील, कारण लक्ष अजूनही मात्र इथून दूर आहे. लो फुटा चेंडू फक्त चीप केला. आय थिंक कव्हर पॉईंटच्या दिशेनं गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी चांगल्या पद्धतीने सध्या तरी आपण पाहतोय. आतापर्यंत एकही बाउंड्रीज मात्र या इनिंगमध्ये आपण पाहिली नाहीये. इथून तुम्हाला बाउंड्रीज शोधाव्या लागतील, गॅप सिलेक्शन शोधाव्या लागतील, मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. फिल्डिंग प्लेसमेंट जर पाहिलं तर अगदी ऑन साईडला 4 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतात अगदी सीमेरेषे लगत. परंतु पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी पॉईंट कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न. म्हणजे जणू काय पहिल्या चेंडूवरती जो फटका मात्र बॅटरने केला त्याचं जणू काय आपण यातून रिप्ले पाहतो की काय, कारण पहिल्या चेंडूवरती सुद्धा हा स्ट्रोक तिथे खेळला गेला. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मात्र तोच प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल डबलवरती कुठेतरी भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. ऑफ साईडचा आपण विचार केला तर मात्र लॉंग ऑफकडे एक फिल्डर तैनात आहे. कव्हर पॉईंटला आपण फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट थर्डमॅन सुद्धा आपण पाहतोय. ही व्यूरचना सध्या आपण पाहतोय विकी स्पोर्ट्स उदरपाडा संघाची. पुन्हा मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न. जबरदस्त अँगल डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात. जी सुरुवात गोलंदाज करण केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र सुजल सुद्धा चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतोय. चॅम्पियन ट्रॉफी 2025 7 स्टार ग्रुपच्या वतीनं फ्री एंट्री टुर्नामेंट. हो, पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. आता लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू पाहतोय व्हाईटच्या स्वरूपात. आणि आता मात्र ज्याप्रमाणे फलंदाज कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत त्याची शैली ओळखल्यानंतर आता मात्र डीप आय थिंक एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात केलाय. ओ फुल टॉस बाय टक शॉट. पटक्याला उंची जास्त मिळाली, अंतर प्राप्त होईल का नाही. स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. प्रोटेक्शन पाहिलं आणि अखेर हा तिसरा झेल उडाला आणि 3ही झेल विकी स्पोर्ट्स उदरपाडा संघाने मात्र त्या ठिकाणी कलेक्ट केले आणि अखेर तिसरा धक्का लागतो टीम नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाला. जितेच्या किलीचा अंत. फक्त 2 धाव्यांचंच आपल्या संघाला योगदान तो देऊ शकला. म्हणजे टॉप ऑर्डर जी आपण पाहिली ती पूर्णपणे स्वस्तात माघारी परतली आणि आता मात्र मिडल ऑर्डरवरती पूर्णपणे जबाबदारी असेल. मिस्टर सलामीवीर हरीश अजून खेळपट्टीवरती आहे, परंतु त्याला मात्र जास्त संधी मिळाली नाही. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू फेस केल्या, 4 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या, परंतु 5व्या क्रमांकावरती आता जो दीप आलाय त्या दीपला आता मात्र या ठिकाणी प्रकाशमय कामगिरी इथे करावं लागेल.
आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लेंथ त्यांनी ओळखली नाही आहे, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अनपेक्षित उचली मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच मुळे मात्र फलंदाज पहिल्या चेंडूवरती बीट झालाय. जबरदस्त गोलंदाजी. आय थिंक 2 स्क्वेअर चेंडू जरूर आपण सुजलच्या या स्पेलमध्ये पाहिले, परंतु जेव्हा जेव्हा त्यांनी लिगल चेंडू हाताळले तेव्हा तेव्हा मात्र फलंदाज त्याच्या अगेन्स्ट सासपडताना आपल्याला पाहायला मिळाले, कारण दोघांनी विकेट्स प्राप्त केल्या. कारण पहिल्या ओव्हरमध्ये करणने 2 विकेट्स प्राप्त केल्या, सुजलने 1 विकेट्स प्राप्त केली आणि या ओव्हरमध्ये येणारी ही अजून एक एक्स्ट्रा डिलिव्हरी वाईटच्या स्वरूपात. गावदेवी स्पोर्ट यवई संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल. आपण नाणेफेकीसाठी त्वरित आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सुजल सध्या तरी सुपलाम कामगिरी करतो, फटका हवेत केलाय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या अवकाशाच्या बाहेर हा झेल, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये फेकी संत आली आणि त्यामुळे मात्र फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि अखेर यासीन आम्हाला सांगतायत की एक्झॅक्टली 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 11 धावा, लक्ष्य 40 धावांचं, म्हणजे येणाऱ्या आता मात्र 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. त्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी इथून सुद्धा आपण जर विचार केला तर 29 धाब्यांची गरज. 14.50च्या गतीने आता मात्र या ठिकाणी गती आता मात्र तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आई गावदेवी स्पोर्ट यवई संघ शेवटचा ऑफिशियल कॉल, कारण अगोदरच तुमच्यासाठी 2 धाब्याची पॅनल्टी इथे अनाऊन्स झालेली आहे आणि आपण जर अजून तर वेळ इथे खर्च केला तर मात्र ते पॅनल्टी वाढू शकेल. बारा चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये अजून 29 धाब्यांची गरज. आणि आता मात्र इथून आपण जर विचार केला तर नक्षत्र ज्युनियर या संघाला मात्र गेअर चेंज करावं लागतील. धाबांचा वेग इथून तुम्हाला मात्र वाढवावा लागेल, कारण डू और डाय स्थिती सध्या आपण पाहतोय. कारण नॉकआउटची स्पर्धा आहे, जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होणार तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाणार. आणि त्या अनुषंगाने मात्र पूर्णपणे जबाबदारी हेमंतच्या खांद्यावरती वाढली गेली, कारण तो सलामीवीर म्हणून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या सोबतीला दीपला आपण पाहतोय, दीप सुद्धा मोठे फटके खेळू शकतो. दोघांकडे तो टेम्परामेंट आहे, टॅलेंट आहे, परंतु त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ सादर करावा लागेल. शपल होड आय थिंक क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. भन्नाट वेग सध्या प्राप्त करतो गोलंदाज लखन. डॉट चेंडूनं षटकाला सुरुवात केली. चेंडूची संख्या आता मात्र कमी होत चाललेली आहे आणि लक्ष आता मात्र दूर चाललाय टीम नक्षत्र ज्युनियर संघाच्या दृष्टिकोनातून, कारण 11 मध्ये आता विजयासाठी 29ची गरज. लखन पुन्हा एकदा अगदी चांगला स्ट्रोक, चेंडू चालला अगदी जमिनीला रेंगाळत मिडविकेटला. हो, 2 धाव्यांचा प्रयत्न, फेक ही थोडीशी मात्र आपण जर पाहिली तर रॉंग ऑन आली, त्यामुळे 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबलनं काही सिद्ध होणार नाहीये. तुम्हाला त्या ध्येयापर्यंत आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र या ठिकाणी सीमारेषा तुम्हाला वारंवार ओलांडावी लागेल, त्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. आणि तसं जर पाहिलं तर दोन्ही जे संघ आहेत ते एकाच गावाला बिलॉंग करत आहेत आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंचा जो खेळ आहे तो एकमेकांना परफेक्टली ठाऊक असेल. दोघांच्या चोरवाटा एकमेकांना चांगल्या प्रकारे माहिती असतील आणि त्या अनुषंगानं सध्या विकी स्पोर्टनं चौथपडा सगळं चांगली कामगिरी करतोय. फटका हवेत केलाय, वूक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्ड तैनात, दुहेरीचा पुन्हा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. प्रयत्न करतायत फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु कुठेतरी ताकदीचा कमी वापर होतोय. परफेक्ट मिडल होत नाहीये आणि त्याचमुळे मात्र चेंडू वारंवार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. होमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनचा हा उत्सव, हा सोहळा सध्या आपण अनुभवतोय आणि सर्वांनी मात्र चांगला प्रतिसाद दिला या चॅम्पियन ट्रॉफीला. हो, पुन्हा पाहू शकाल अगदी चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु लाईन खूपच दूरवरची पाहायला मिळाली. एक्स्ट्रा चेंडू भरपूर संख्येने मात्र या इनिंगमध्ये पाहिल्या, आपण बॅटच्या स्वरूपात कमी धावा पाहिल्या, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र गोलंदाजाने जास्तीत जास्त धावा खर्च केला. कारण आपण जर विकेटचं जर प्रथम जर पाहिलं तर 3 आकड्यावरती 2 गडी बाद झाले होते, 8 आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद झाला आणि आता मात्र धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष 40 धावांचं आहे, म्हणजे अजूनही लक्ष्यापासून 26 धावा दूर ज्युनियर नक्षत्र. फुल टॉस, क्रॉस बारेट फटका, स्क्वेअर लेकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. गोलंदाजांचा आपण जर विचार केला तर ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण मात्र व्यूहरचना केलेली आहे त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी झाली. म्हणजे पूर्णपणे
नक्षत्र ज्युनियर संघाचा अभ्यास करून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि अभ्यासपूर्वक कामगिरी इथे मात्र आपल्याला विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाची पाहायला मिळाली. सध्या तरी आपण पाहतोय शांतमय क्रिकेट सुरू आहे. हो, इन स्विंगर पडल्यानंतर झपकन आत चेंडू आतमध्ये मूव झाला. म्हणजे सर्व काही लखनकडे ते वैशिष्ट्य आहेत की तो मात्र इन स्विंगर, आउट स्विंगर, फास्टर वन, स्लोअर वन या सर्व चेंडूचा तो मात्र तिथे वापर करू शकतोय. एक परफेक्ट पॅकेज. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा डॉट. 2 डबल्स पाहिले आपण, एक एक्स्ट्रा डिलिव्हरी पाहिली आणि एका चेंडूवरती सिंगल धाव फलंदाजाने पूर्ण केली होती. पुन्हा चेंडू येण्याच्या अगोदरच पाहता फटका तिथे मात्र एक्झिक्यूट केला आणि अखेर हा तिसरा डॉट या ओव्हरमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. अखेर 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होतोय. वेलकम मोनू. तीन षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40चा लक्षाचा पाठलाग करत असताना इथे मात्र नक्षत्र ज्युनियर संघाचा आपण जर विचार केला तर 3 गडी बाद 17 धावा म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा संघाला इथून 23 धाव्यांची गरज. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन आता क्रिकेट करावं लागेल की 6 पैकी तुम्हाला 4 जे चेंडू आहेत ते बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावे लागतील. बालगोपाल सोनेलपाडा आज न्यू सीझन आणि न्यू जर्सी स्पॉन्सर बाय शिवसेना शाखा प्रमुख सोनालीपाडा मिस्टर अशोकजी तरे नेहमीच संघाला प्रोत्साहन ते करत असतात आणि चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी न्यू बॉलर मिस्टर स्वप्नील स्वप्नवत सुरुवात करेल का की त्याच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल का. हो, पहिला चेंडू फटका हवेत केला. कनेक्शन प्रॉपर आहे परंतु डीप स्क्वेअरला कडे कॅचिंगला जबाब पाहिले आपण आज विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाची. जेवढे झेल उडाले तेवढे झेल त्याने पकडले आणि अखेर आता मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी दडपण आपल्याला ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा संघावरती पाहायला मिळतोय. New batter Mr. Meet in at number 6. 5 deliveries remaining and 23 for more win. फटका हवेत केलाय. पुन्हा मात्र पाहू शकाल झेल उडाला परंतु हा झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. 2 धावा जरूर पूर्ण झाल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता तब्बल फलंदाजाने तब्बल 3 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. 5 मध्ये 23 ची गरज असताना आता मात्र चेंडू शिल्लक 4 मध्ये इथून मात्र 20 धावा जोडल्या जाणार का की इथून मात्र एखादा चमत्कार फलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकणार का की बॅटर मीत अँड डीप इथे मात्र हिरोची भूमिका आज बजावणार का आपल्या टीमसाठी. चेंज ऑफ पेस पाहू शकाल. इन स्विंगर चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु लाईन पाहिली तर चुकीची निवडली कारण उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इष्टाच्या स्वरूपात धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाही. धावा येणं आता मात्र गरजेचं झालेलं आहे टीम ज्युनियर संघासाठी. परंतु या ठिकाणी जो मागील सत्रामध्ये ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा संघाचा रिधम होता तो रिधम मात्र या न्यू सीझनमध्ये मात्र पाहायला मिळाला आहे. खास करून फलंदाजी मात्र ज्याप्रमाणे होणं गरजेचं होती त्या अनुषंगाने मात्र कुठल्याही फलंदाजानं त्या ठिकाणी स्थिरता दाखवली नाहीये. कॉन्फिडन्स लेवलची बॅटिंग तिथे मात्र करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचमुळे आता मात्र संघ बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळते. हो, फुलर लेंथ अगदी ब्लॉक होलमध्ये आणि अगदी एस्टांच्या समोर पकडलाय. प्लम एल बी फिंगर अप फलंदाज बाद.
फलंदाज दीपला आणि दीपने सुद्धा मात्र आज निराशजनक कामगिरी केली. औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला आता मात्र हरकत नाहीये या सामन्यामध्ये. ओ इष्ठा तिथे मात्र दाखवल्या फलंदाजाने आणि त्या इष्ठा दाखवल्या गोलंदाजानं. बॅक टू बॅक दुसरी सफलता स्वप्नीलच्या अकाउंटमध्ये. मामीचा भाचा मोया बसला आत्याचा भाचा मोया बसला आजीचा नातू मोया बसला आईचा लेक मोया बसला जावई रुसल्याने गो हळदीला. डिलिव्हरी आणि अखेर हा सामना जिंकलाय विकी स्पोर्ट चोदरपाडा संघानं. विकीला जरूर या विडिंगच्या माध्यमातून कुठेतरी भाफड श्रद्धांजली देण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आणि हार्ड लक्सो नक्षत्र स्पोर्ट चोदरपाडा ज्युनियर तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि देऊया आपण या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ज्यांना अष्टपैलू खेळी ते मात्र साकारला. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर 15 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर